नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ शालेय विद्यार्थ्यांसाठी व गट ड च्या परीक्षार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त होणार आहे। शेवटपर्यंत बघा, नक्कीच आपलं समाधान होणार आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। चला तर आजचा आपला उपयुक्त व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? उत्तर बल्लारपूर। महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ बल्लारपूर आहे। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? उत्तर मुंबई उपनगर। महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा मुंबई उपनगर आहे। प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? उत्तर गडचिरोली। महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा गडचिरोली आहे। प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? उत्तर सावित्रीबाई फुले। महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले आहेत। प्रश्न पाचवा, महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता? उत्तर सिंधुदुर्ग। महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग आहे। प्रश्न सहावा, महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता? उत्तर रत्नागिरी। महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यात आहे। प्रश्न सातवा, भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? उत्तर मुंबई। भारताचे प्रवेशद्वार मुंबई शहरास म्हणतात। प्रश्न आठवा, भारताची आर्थिक राजधानी कोणती? उत्तर मुंबई। मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे। प्रश्न नववा, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता? उत्तर अहमदनगर। महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा जिल्हा अहमदनगर आहे। प्रश्न दहावा, महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता? उत्तर कोल्हापूर। महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याला म्हणतात। प्रश्न अकरावा, महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता? उत्तर कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा देखील म्हणतात। प्रश्न बारावा, महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता? उत्तर गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा म्हणतात। प्रश्न तेरावा, महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा कोणता? उत्तर नागपूर। नागपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा म्हणतात। प्रश्न चौदावा, महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता? उत्तर नांदेड। नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा म्हणतात। प्रश्न पंधरावा, मुंबईची परसबाग कोणत्या शहरास म्हणतात? उत्तर नाशिक। मुंबईची परसबाग नाशिक शहरास म्हणतात। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। प्रश्न 16वा, भारताचे बोधवाक्य कोणते आहे? उत्तर सत्यमेव जयते। सत्यमेव जयते हे भारताचे बोधवाक्य आहे। प्रश्न 17वा, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? उत्तर कमळ। कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे। प्रश्न 18वा, भारताची राष्ट्रलिपी कोणती आहे? उत्तर देवनागरी। भारताची राष्ट्रलिपी देवनागरी आहे। प्रश्न 19वा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? उत्तर हॉकी। हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे। प्रश्न 20वा, भारताची राष्ट्रीय नदी कोणती? उत्तर गंगा। भारताची राष्ट्रीय नदी गंगा नदी आहे। प्रश्न 21वा, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? उत्तर वड। भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे। प्रश्न 22वा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? उत्तर डॉल्फिन। भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन आहे। प्रश्न 23वा, तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे? उत्तर अशोक चक्र। तिरंग्यातील चक्राचे नाव अशोक चक्र आहे। प्रश्न 24वा, अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे? उत्तर 24। अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या 24 आहे।
प्रश्न 25वा, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता? उत्तर हरियाल. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हरियाल आहे. प्रश्न 26वा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? उत्तर शेकरू. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू आहे. प्रश्न 27वा, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? उत्तर नागपूर. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर आहे. प्रश्न 28वा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? उत्तर 36. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. प्रश्न 29वा, भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात? उत्तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हणतात. प्रश्न 30वा, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? उत्तर शुक्र. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे. मित्रांनो, प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. प्रश्न 31वा, स्वतःभोवती कडे असणारा ग्रह कोणता? उत्तर शनी. स्वतःभोवती कडे असणारा ग्रह शनी आहे. प्रश्न 32वा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? उत्तर गुरु. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. प्रश्न 33वा, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? उत्तर गंगापूर. गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. प्रश्न 34वा, मोरगावच्या गणपतीचे नाव काय? उत्तर मोरेश्वर. मोरगावच्या गणपतीचे नाव मोरेश्वर आहे. प्रश्न 35वा, ओझरच्या गणपतीचे नाव काय? उत्तर विघ्नेश्वर. ओझरच्या गणपतीचे नाव विघ्नेश्वर आहे. प्रश्न 36वा, थेऊरच्या गणपतीचे नाव काय? उत्तर चिंतामणी. थेऊरच्या गणपतीचे नाव चिंतामणी आहे. प्रश्न 37वा, लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव काय? उत्तर गिरिजात्मक. लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव गिरिजात्मक आहे. प्रश्न 38वा, रांजणगावच्या गणपतीचे नाव काय? उत्तर महागणपती. रांजणगावच्या गणपतीचे नाव महागणपती आहे. प्रश्न 39वा, पालीच्या गणपतीचे नाव काय? उत्तर बल्लाळेश्वर. पालीच्या गणपतीचे नाव बल्लाळेश्वर आहे. प्रश्न 40वा, महडच्या गणपतीचे नाव काय? उत्तर विनायक. महडच्या गणपतीचे नाव विनायक आहे. प्रश्न 41वा, सिद्धटेकच्या गणपतीचे नाव काय? उत्तर सिद्धिविनायक. सिद्धटेकच्या गणपतीचे नाव सिद्धिविनायक आहे. प्रश्न 42वा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? उत्तर यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. प्रश्न 43वा, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? उत्तर श्रीप्रकाश. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश होते. प्रश्न 44वा, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? उत्तर मुंबई. मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. प्रश्न 45वा, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? उत्तर कर्नाळा. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.